हे गाईज वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. आज ना विचार करते की तुमच्यासोबत एक छानशी मस्तशी रेसिपी शेअर करावं. आता तुम्हा लोकांना तर माहितीच असेल, आंब्याचं सीझन आहे आणि उन्हाळा सुरू आहे, तर छान मस्त कच्चे आंबे मार्केटमध्ये मिळतात. आता माझ्याकडे तर ते घरगुती आंबे नव्हते, पण हे आंबे होते जे मार्केटमधनं आणलेले. तर मी याच्यापासून तुम्हाला भुंजी बनवायचं सांगणार आहे की कशा पद्धतीने बनवू शकतो. तर ज्यांना माहिती आहे त्यांचा तर विषयच नाही, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्कीच नवीन असेल. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि सोबत बरेचसे व्लॉग आलेले आहे प्रेग्नन्सी रिव्हीलबद्दल वगैरे, ते सगळे नक्की बघा. तर मी सगळ्यात आधी ना छान आंबे धुवून घेतले आणि मस्त बारीक बारीक कट करून घेते. आता तुम्हाला जर समजायचे कट केलेले काप जर मोठे करायचे असेल तर तुम्ही मोठे पण ठेवू शकता. मी छोटे छोटे काप करते. आणि ही रेसिपी आमच्या इथे सगळ्यात जास्त गौरवला आवडते, त्यामुळे मी त्याच्यासाठी आंघोळीने बनवते. आणि खरं तर आता सीझन पण संपत आला आहे, म्हटलं तर आणखी एकदा खाऊन घ्यावं. आणि असं तर मी 2-3दा बनवली, पण रेसिपी बनवायचं विसरून जाते कामाच्या घाईमध्ये. पण आज मी म्हटलं चला नक्कीच आज बनवते. तर छान मस्त आंबे कट करून घेतले बारीक बारीक आणि एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये प्रमाणानुसार तेल घेतलं. कमीच घ्यायचं, कारण तेलाने फक्त आपल्याला तडका द्यायचा असतो. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि लसणाच्या काही 4-5 पाकळ्या टाकून घेतल्या. त्या छान तळतळ फुटेपर्यंत होऊ दिल्या आणि त्यानंतर गूळ टाकून घेतला. गुळच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा यूज करू शकता, तर मी इथे गूळ करते. आणि त्यानंतर तिखट, मीठ, हळद चवीप्रमाणे टाकून घेतला. आणि त्यानंतर जेही कैरी आपण कट करून घेतलेली आहे ती सगळी टाकून घेतली. आणि आता याला बघा पाणी सुटते आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून सगळी कैरी शिजल्या जाईल प्रॉपर. आणि हे बघा थोडा वेळ झाकण ठेवलं, त्यानंतर बघा बनवून रेडी आहे. कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. चला भेटूया, बाय.